इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आगामी 2 डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल 59 प्रभागांतर्गत नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे। त्याच अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ यांना पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 27 नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर झाली असून शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाळ यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह तथा शिवसैनिक प्रभागातील असंख्य नागरिक माता भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तसेच प्रामुख्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास या प्रमुख उद्देशातून गत अनेक वर्षांपासून प्रशासकीय राजवट असताना देखील प्रभागाचा माजी लोकप्रतिनिधी या प्रमुख जबाबदारी अंतर्गत प्रभागातील सुज्ञ नागरिक पुन्हा एकदा आपणास लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत समाजसेवा करण्याबाबतची संधी देतील असा विश्वास देखील यावेळेस प्रभाग क्रमांक 27 चे शिवसेनेचे घोषित उमेदवार उमेशदादा गुंजाळ यांनी व्यक्त केला। तसेच गत अनेक वर्षांपासून सुरू असणारे सदर समाजसेवा रूपी व्रत पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भविष्यात देखील निरंतर सुरू ठेवण्याचा मानस यावेळेस प्रभाग क्रमांक 27 चे शिवसेना पक्षाचे घोषित उमेदवार उमेशदादा गुंजाळ यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।